श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंठाटोपीच्यमाला दंडकमंडलोधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयनानंत वेशा अनामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगमलीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटे साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाबिले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे युजिले. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नशेची. ऐशी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमो साधू वृंद ज्याशी नाही भेदाभेद ते स्वातु सुखी आनंदमय सददीत राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावंतास नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐशे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदंधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुद नाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याची घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत.
साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनाशी, ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघासी बैसोनी दोहावरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयंताची वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी आश्रमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बंगला देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालींचे दर्शन, पाहिले गंगा तटका पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती, पातलो गोदा तटकाप्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळवेड्यास, बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आणि आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जहाले. तैपासून या नगरात आनंदी आहोत नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राज येती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष ज्याची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, विल्लेला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्याशी नाही पुनरावती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णो. सवे घेऊन स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरून टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परनच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविद्य होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तवच निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योग याधिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तिथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासोनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जय. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोकामजी पसरली मात, रूपाशी कळला वृत्तात, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐशी ऐकोनी, राव बोलला कायवानी, गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही, जाता जाऊनी लवलाही, भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐशी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळूनी गेली दुरी, चरणी पक्ती जडली तये. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपळाये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गुढा.
श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशते तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ.